मंडळी, एक भयानक बातमी समोर येते आहे. ती बातमी अशी आहे की काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करायचा होता आणि तोही संसदेत. आणि तसा कट काँग्रेसने रचला होता. हा आरोप कंगना राणावत आणि भाजपच्या काही खासदारांनी केलेला आहे. किती भयंकर आरोप आहे बघा मित्रांनो. आज परिस्थितीच तशी झाली की ज्यामुळे या खासदारांनी हा आरोप केलाय त्याला पुष्टी मिळते. नमस्कार मंडळी, संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज म्हणजे गुरुवारी त्याचा 7वा दिवस होता. मागच्या काही दिवसांपासून सातत्याने विरोधक संसदेत गोंधळ घालतायत, गदारोळ माजवतायत. माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा मुद्दा पुढे काढत ते मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत. सातत्याने हे विरोधक गोंधळ घालत असल्यामुळे संसदेचं, विशेषतः लोकसभेचं कामकाज हे वारंवार तहकूब करावे लागत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्ताव हा विरोधकांच्या गोंधळात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. सातत्याने गोंधळ घालत असल्यामुळे हे विरोधक पंतप्रधानांचं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण झालं नाही. 22 वर्षात ही पहिलीच अशी घटना आहे की जेव्हा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान बोलू शकले नाही. मोदी भाषण करण्याच्या इराद्याने, हेतूने आले होते, पण काँग्रेसकडून संसदेत पंतप्रधान मोदींवर हल्ला होण्याची तयारी केली जाते अशी माहिती सूत्रांनी मोदींना दिली. आणि त्यामुळे मोदींनी अभिभाषणावर भाषण केलं नाही. लक्षात घ्या, किती भयंकर मुद्दा आहे. पंतप्रधानांवर संसदेत हल्ला करण्याची तयारी काँग्रेसने जर केली असेल तर काँग्रेस हे किती देशविरोधक राजकारण करते हे तुम्हाला कळेल. आज मोदी सभागृहात आले होते आणि ते आपल्या स्थानावर बसले होते. मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा मुद्दा पुढे काढत काँग्रेसच्या महिला खासदारांनी त्यांची जागा वेढली, त्यांना घेराव घातला. त्याच वेळेस हल्ला होणार होता का? तशी शक्यता आता वर्तवली जात आहे. महिला खासदारांची ढाल पुढे करायची आणि मग मोदींवर हल्ला करायचा असा सगळा प्लान होता. पण जे कर्मचारी, म्हणजे प्रशासकीय कर्मचारी संसदेत असतात, त्यांनी मोदींना त्याची आगाऊ सूचना दिली होती की हे असं होऊ शकतं. आणि त्यामुळे असा हल्ला रोखण्यासाठी मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण केलं नाही आणि ते सभागृहातून निघून गेले. त्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ घातला गेला आणि नंतर लोकसभेच्या अध्यक्षांनी कामकाज स्थगित केलं. हा किती भयंकर कट आहे बघा मित्रांनो. प्रत्यक्ष पंतप्रधानांवर लोकसभेमध्ये हल्ला करायचा, त्यांना शारीरिक इजा करायची, इथपर्यंत काँग्रेस खाली गेलेली आहे. हे देशविरोधी, संविधान विरोधी कृत्य नाही का? अर्थात तो त्यांचा प्लान सफल झाला नाही, पण एका बाजूला संविधान वाचवण्याच्या गोष्टी करायच्या आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्याच संविधानाने दिलेलं पंतप्रधान पद, त्या पदावरील व्यक्तीला शारीरिक इजा करण्याचा प्लान करायचा आणि तेही सभागृहाच्या सगळ्या मर्यादा लांघून. इथपर्यंत ही मंडळी खाली गेलेली आहे. आणि हा जो प्लान आहे तो सचिवालयातल्या वरिष्ठ नेत्यांना अगोदर कळलं आणि मग त्यांनी तो मोदींना सांगितलं. प्लान सांगितला काय आहे.
आणि त्यामुळे मोदीही सावध झाले, सगळी सुरक्षा यंत्रणा सावध झाली आणि त्यामुळे हा हल्ला होऊ शकला नाही अशी बातमी आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की मनोज नरवणे यांचं पुस्तकच अजून प्रकाशित झालेलं नाहीये आणि खुद्द नरवणेंनी अनेक पॉडकास्टला मुलाखती दिली, अनेक युट्यूब चॅनलला मुलाखती देताना सांगितलं की असं मी काही लिहिलेलं नाहीये त्याच्यात. आणि मग राहुल गांधी नसलेला मुद्दा, कारवा नावाचं कुठलं तरी एक साप्ताहिक आहे आणि त्या साप्ताहिकात हे छापलं गेलंय, हेही साप्ताहिक डाव्यांचं आहे. हा सगळा प्लान आहे. हा सगळा प्लान आहे मित्रांनो. पण या देशामध्ये जे जे मोदी बघतायत त्यांना एक प्रश्न मात्र सातत्याने पडतो की राहुल गांधींचे लाड का केले जात आहेत. मोदी राहुल गांधींना डोक्यावर का बसवतायत. कारण हेच राहुल गांधी परदेशात जातात आणि तिथे जाऊन आल्यावर लोकसभेत संसदेत गदारोळ घालतात, चीनच्या शिष्टमंडळाला भेटतात. इतकंच नाही तर देशविघातक कृत्यांमध्ये सामील होतात. ह्याचे पुरावे सगळे उपलब्ध असताना परदेशात जाऊन देशाच्या विरोधात बोलतात, इकडच्या लोकांच्या विरोधात बोलतात. मग राहुल गांधींचा देशद्रोह सिद्ध करायला अजून काय हवंय. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि देशभरातील भक्तांना पडलेला हा प्रश्न आहे की का राहुल गांधी यांच्यावर कारवाई होत नाही. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, झाली पाहिजे आणि तरच हे असे प्रसंग पुढे टाळता येतील. पण सध्या तरी राहुल गांधी यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाहीये. दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो, काय ती एप्स्टीन नावाची काहीतरी फाईल आहे. या फाईलमध्ये मोदींचं नाव आलंय म्हणून घाबरल्यात असं काँग्रेसवाले म्हणतात. पण त्याच फाईलमध्ये इतके आरटीएफ आहेत की जिथे राहुल गांधी यांचं नाव आहे, मोदींचं नाव एक दोन ठिकाणीच आहे आणि तेही कुठल्याही आक्षेपार्ह याच्यात नाहीये. पण इथे मात्र राहुल गांधी यांचं नाव सातत्याने येत आहे आणि असं असतानाही काँग्रेसवाले तिकडे डोळे जाग करतायत. हे म्हणतात ना, सत्तेविन मचली, तशी काँग्रेसची परिस्थिती आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारे देशाची सत्ता हवी आहे. लोक यांना जवळ उभे करत नाहीत, धुडकावून लावतात आणि आता संविधान तोडून सगळ्या कायदेशीर मार्ग बाजूला टाकून त्यांना देशातील सत्ता हस्तगत करायची आहे. आणि त्यासाठी आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संसदेत हल्ला करण्याचा प्लानही आखला असं समजतंय. किती भयंकर गोष्ट आहे बघा मित्रांनो. विचार करा. तुर्तास इथे मी थांबतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.